पण रायगड हा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि ही चूक आहे त्यांची की ह्यावेळी शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये तुम्ही भूसंबंधन करायला. आणि लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्याकडे मुठभर सैन्य होतं आणि मुठभर सैन्यांनी संपूर्ण मुघलांना हैराण केलं होतं. तसेच ही माझी रायगडची जनता आहे आणि ही माझी उरणची जनता. तर तुम्ही ऐकलंय की चेरनेर जंगल सत्याग्रह ब्रिटिशांना सुरुवातीपासून केलं ते चेरनेर बंदच केलंय. त्यामुळे आमची जी इथली जी लोक आहेत त्यांना तुम्ही अजिबात दर्जाने कमी दर्जाचे लेखू नका. ज्या दिवशी पेटून उठतील म्हणजे आम्हाला आता बोला ना, प्रशासनाने तसं विनंत्या करतात व्यवस्थित जावा, शांततेत जावा. आज पाहिजे सगळे शांततेत आले एकदम व्यवस्थित शिस्तीनं, पण आमच्या पण अंत पाहू नका. ते आमच्या प्रशासन त्यांनाही सांगतो साहेब, हे इथं बसलेले मी आतापर्यंत 2022-23 पासून आपण बोलतोय ते आमचे पत्र घ्या, त्याला उत्तर द्या, पण आपल्या पत्रांना केराची टोपली येते. तुम्ही आम्ही आल्याबरोबर आम्हाला नोटिसा घेऊन येत आहे. साहेब हे आम्हाला नोटिसा वगैरे देऊ नका, त्या नोटिसा त्यांना द्या. बाबा यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर हे लोक येतील कशाला. चर्चा करा, कायदेशीर असेल काही करा, पण करा. नसेल करत तर तुम्हाला पुन्हा सांगतो आमच्या आगरी जातीचाच हिंगा दाखवला आहे आणि 100% दाखवला आहे. मग करा केसा, काय करायचं ते करा. कारण तुमच्याकडे तुमच्या शासनाकडे काय आहे नाही, पण पोलीस प्रशासनाला माहिती आहे हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. शेतकरी अगदी प्रामाणिकपणे येतात, प्रामाणिकपणे जातात, पण आमचा पण अंत पाहू नका. काही झालं तरी हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या जातीचा प्रश्न आहे. आपणही सगळ्यांनी सहकार्य करा. आणि जे माझे छत्राखाली आता बसले शेतकरी, आपलं काम आहे उद्यापासून पुन्हा एकदा आपण पूर्वी जेव्हा काम करत होतं तसंच काम करूया. सगळ्यांना एकदा पुन्हा जोडूया.